देवाचा। नमस्कार मंडळी, तर मी सनील पेढी एसपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। तर आज आपला पेढवी परिवार चाललाय जो जेजुरी चाललेला आहे। आपल्या कुलदैवतांचे कुलदैवत घेऊन आपण चाललो ते जेजुरीला। एक धमाल असा ब्लॉग असणार आहे, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जवळजवळ 4 बसेस आहे, 4 बस गाड्या आहेत, प्रायव्हेट गाडी सुद्धा येणार आहेत। जवळजवळ 150च्या वरती आपल्या पेढवी परिवारातील आहेत। तर नक्कीच व्हिडिओ धमाल असणार आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। पहिले तर आपण करा नदीवर जाऊ, तिथे आपल्या कुलदेवताची आंघोळ करू। त्यानंतर आपल्या बँड बाजाच्या दास बँडच्या तालावर जाणार होते जेजुरी गडावर। तिथे गेल्यावर धमाल मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे। माहोल बघा कसा झालता, जेजुरी गडाचा माहोल नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे। व्हिडिओ न स्किप करताना बघा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। चला मंडळी, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। कुलदेव कमिटी आणि परिवार सहकुटुंब सहपरिवारासह आम्ही जेजुरी देवदर्शनासाठी चाललो आहोत। त्यानिमित्ताने सर्व निघालो आहोत। मंडळी 6 वाजला बघा, आता गाडी सुद्धा सुटली पण नाही, आताच खावायची सुरुवात केली। का जेवून आलीस? बघा आपली गाडी सुद्धा सुटली आता। जय मल्हार। नांदे माते की गणपती देव भेटला, त्याचे दर्शनाला ग चला जाऊ, त्याचे दर्शनाला, त्याचे दर्शनाला ग चला जाऊ, त्याचे दर्शनाला ग दिन सोनियाचा, ग दिन सोनियाचा, दिन सोनियाचा, दिन सोनियाचा, लाभ कसियाचा झाला ग, लाभ कसियाचा झाला, लाभ कसियाचा झाला ग, लाभ कसियाचा झाला, लाभ कसियाचा झाला ग, कसियाचा झाला, लाभ कसियाचा झाला ग, कसियाचा झाला। आज मला खंडोबा देव भेटला ग, आज मला खंडोबा देव भेटला,
आज मला खंडोबा देव भेटला ग आज मला खंडोबा देव भेटला मला खंडोबा देव भेटला ग खंडोबा देव भेटा देव माझा जेजुरी राहणार ग देव माझा जेजुरी राहणार आता मुंका काढतोय देव माझा जेजुरी राहणार ग जेजुरी राहणार माझा जेजुरी दिना सोनियाचा ग आज दिला सोनियाचा आज दिना सोनियाचा ग आज दिना सोनियाचा आज दिना सोनियाचा ग दिना सोनियाचा नांदाय देवी भेटल ग आज मला नांदाय देवी भेटल आज मला नांदाय देवी भेटल ग आज मला नांदाय देवी भेटल आज मला नांदाय देवी भेटल ग नांदाय देवी भेटल आज मला नांदाय देवी भेटल ग नांदाय देवी भेटल नांदाय देवी नांदाय पाड्यात राहणार ग नांदाय देवी नांदाय पाड्यात राहणार बोला नांदाय देवी नांदाय पाड्यात राहणार ग नांदाय पाड्यात राहणार देवी नांदाय पाड्यात राहणार ग नांदाय पाड्यात राहणार ठेलको ठेलको जय मल्हार गणपती बाप्पा देवाधन तुझी जेजुरी देवाधन तुझी जेजुरी देवाधन तुझी जेजुरी देवाधन धन तुझी जेजुरी देवा सोनियाची देवा नवला पायरा देवा नवला पायरा नवला पायरा देवा नवला पायरा नवला पायरा देवा तुझे किल्ली आला 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 भंडारा राशीन देव माझा लोलत होता भंडारा राशीन देव माझा लोलत होता देवाधन तुझी जेजुरी देवाधन तुझी जेजुरी देवाधन तुझी जेजुरी देवाधन तुझी जेजुरी धन तुझी जेजुरी देवा सोनियाची 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 चाराची देवा खोबाऱ्या चाराची देवा खोबाऱ्या चाराची देवा खोबाऱ्या चाराची खोबरा रशीन देव माझा लोलत होता खोबऱ्या रशीन देव माझा लोलत होता खोबऱ्या रशीन देव माझा लोलत होता नंदाचा आई भवानीचा खुशी आला जातीचा धनगर देवा खुशी आला जातीचा धनगर देवा चल ग बानू माझे माझे घराला चल ग बानू चल माया गडाला चल ग बानू माझे गडाला चल ग बानू माझे घराला चल ग बानू
अंबाबाई आई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई आई 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 उदे ग अंबाबाई कालीच्या गणपती गोंधळाला यावे कालीच्या गणपती गोंधळाला यावे कालीच्या गणपती गोंधळाला यावे कालीच्या गणपती गोंधळाला यावे गोंधळ मांडला यावे गोंधळ मांडला गोंधळाला यावे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई चौलच्या देवी गोंधळाला यावे चौलच्या देवी गोंधळाला यावे चौलच्या देवी गोंधळाला यावे चौलच्या देवी गोंधळाला यावे मंडळ सगळी तर थांबले थोडे आता स्टॉप घेतला इकडे ते सगळी पोळी मंडळ आहेत बघा 4 बसी दिसत तिथे एक बस दिसते तिथे सुद्धा एक आहे आणि बघा पुढे एक आहे 4 बसी आहेत आपल्यासोबत आता ज्यांच्या नियोजनामध्ये भरपूर महत्त्वाचं योगदान आहे असे आपले काकाच दिसतात त्यांना विचारूया आपण आपल्या आता परिवारामधली आपले किती मंडळी आता आलेले आहेत आपल्याकडे टोटल साधारणतः 156 लोक आहेत बसमध्ये 4 बस आहेत 156 लोक आहेत सगळे पेढी कुटुंबातलेच आहेत पेढी परिवार किती वर्षाला आपण जात असतो जेजुरीला प्रत्येक 3 वर्षांनी जातो जेजुरीचा देवाचं दर्शन घेण्यासाठी कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी जातो आपण प्रोग्राम काय असणार आजच्या दिवशी प्रोग्राम पहिलं करा नदीवर जाणार देव धुणार देवांचं आंघोळ घालणार आणि नंतर देव आपल्या माहेर देवाच्या दरबारात जाणार तिथे झाल्यानंतर जेवण वगैरे झालं की पालखी निघून घेऊन आपण देवाच्या गडावर जाणार गडावर गेल्यानंतर देवाला तळी भरणार सत्यनारायणाची पूजा होणार प्रत्येकाला प्रत्येक सदस्याला पेढी बरोबर आला त्याचं दर्शन घेता येणार आणि इकडे प्रमोद काका आहे काय बोलणार तुम्ही आता आपला परिवार चाललाय जेजुरी चाललाय तर काय बोलणार नाही जेजुरी हा काय माहिती आमचा 2 वर्षांनी एक वेळ जायचा प्रोग्राम असतो आमचे इथले कुलदेवते ते आम्ही जेजुरी दर्शनासाठी घेऊन जात असतो त्याप्रमाणे यंदा आम्ही चाललोय देव घेऊन आणि आता आमच्या जवळजवळ 200 माणसं आहेत 4 बसेस आहेत आणि आता आम्ही सगळे आनंदाने आणि मजेने जेजुरीला चाललेलो आहोत सगळे आता गाणी बोलून चालले नाही सर्व आता गाणी महिला वर्ग पण भरपूर मजा करतोय आणि विशेष म्हणजे सनीला आम्हाला खूप म्हणजे सहकार्य करतोय आणि प्रत्येक म्हणजे आमचे कुलदेवताचे सगळे कार्यक्रम तो यूट्यूबवर टाकत असतो आणि सनीलला पण धन्यवाद आता तुम्ही त्याचा ब्लॉग बघा याच्यात सगळे कार्यक्रम असतील म्हणजे आपण निघाल्यापासून ते इथे येईपर्यंत तो सगळा प्रोग्राम कव्हर करणार आहे आणि असंच भरभरून आम्हाला प्रतिसाद द्या आणि सनीलला पण भरभरून प्रतिसाद द्या ही सगळ्यांना विनंती आहे आता गाडी तर बदललेली आहे आता दुसरा आता गाडीत आलेलं आहे कुलदेव इथे दिसत आहेत इकडे दुसऱ्या आता गाडीमध्ये आलो आहोत बघायचे सगळे आहेत मंडळी सगळी बसली मध्ये भंडाराच्या
Bye.
Thank you.
किंवा इतर ठिकाणी मजा मस्ती म्हणून आम्ही कुठेही घेऊन जातो आणि खायला आंबट चिंबट चटपटीत मस्त लागतो. तसंच त्याच्याबरोबर हा आहे आंबा, हाही वर्षातून एकदाच येतो, पण इतर लोकांना खायला मिळत नाही किंवा काही कारणास्तव कोण आजारी पडलं किंवा काय पडलं एक त्यांना औषध म्हणून पण देऊ शकतो आपण. आणि प्रवासात हा खाल्ल्याने कोणताही उलटी म्हणा किंवा काय कोणताही प्रकारचा त्रास होत नाही आणि एक मजा मस्ती म्हणून आम्ही हे सगळे पदार्थ घेऊन जातो सोबत. बघा म्हटलं सगळा पेरवी परिवार दिसतंय. मला आता इथे देवांचं स्नान होईल आणि नंतर मग रूमवर जाऊ आणि तिथून मग अभिषेक आणि गोंधळासाठी तळी भंडाऱ्यासाठी गडावर जाऊ आणि संध्याकाळी 6 वाजता खाली आल्यावर मग ते गोंधळ आणि जागर होईल. सर्व परिवार एकदम भरपूर संख्येने इथं हजर झालाय. आमच्या बस बघत असाल इथे 4 बसेस आहेत, शिवाय लोक प्रायव्हेट गाडीनी पण आलेली आहेत. जवळजवळ 200 ते 250 लोकांचा समुदाय आज इथं जेजुरीला आलेला आहे. आणि आतापर्यंत आमचा प्रवास पण एकदम सुखकर झाला, व्यवस्थित झालेला आहे. आणि आता मला वाटतं की सगळा कार्यक्रम हा वेळेनुसार पार पडेल. बघा म्हटलं सगळे पेरवी परिवार दिसतं सगळीकडे भरपूर, कारण आपले भरपूर सारे मंडळ आलेले आहे. आपला आहे तो रूम पूर्ण हॉल बुक केलेला आहे. आणि इकडे बघा ब्रास बँड दिसत आहे. बघा आपल्या इथं आहे तर बँड दिसत आहे. त्यांना विचारता तुमच्या बँडचं नाव सांगा. श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड कुंडेगाव कोलीवाडा उरण. सुरुवात करा.
बसलेले सगळे घरूनच डबा घेऊन आले होते. डबा सर्व ते जेवतात, आपण सुद्धा जेवूया. धन्यवाद. पेडवी परिवाराचे देव हे जेजुरी गडावर खंडोबाच्या भेटीसाठी चाललेले आहेत. तिथे तळी भंडारा आणि अभिषेक होईल. त्यामुळे आता सगळं पेडवीवर अगदी आनंदाने नाचत गाजत सगळे चाललेले आहेत आणि ते आता खूप धमाल करणार आहेत. आणि नंतर मग तिकडनं आल्यावर इथे जागर गोंधळ असे कार्यक्रम होतील. त्यामुळे सर्व अगदी पेडवी परिवार खूप आनंदात आहे आणि त्यांना खूप म्हणजे आल्याची मजा वाटते. हा प्रोग्राम फक्त 3 वर्षांनी एकदा येतो. त्याच्यामुळे आता आम्ही जवळजवळ 250 लोक इथं आलेले आहोत. 4 बसेस आहेत, एक बँडवाल्यांची बसेस आहेत. हा बँड हा आम्हाला नरेश विष्णू पेडवी खारपाडा यांनी त्यांच्या स्वखर्चाने दिलेला आहे आणि तो नेहमी दरवर्षी आम्हाला देत असतात. फार दानशूर व्यक्तिमत्व आहेत ते आमचं आणि आम्हाला भरपूर त्यांच्याकडनं मदत मिळत असते. त्याबद्दल पेडवी परिवाराच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. खास उरणवरनं त्यांनी बँड इकडे आणलेला आहे. आता सर्व परिवार मला वाटते मार्गक्रमण करत आहेत जेजुरी गडाला जाण्यासाठी आणि नंतर मग आम्ही पुन्हा इथे 7 वाजेपर्यंत येऊ आणि तेव्हा इथे एकदा येऊन धमाल करू. आणि ते सगळं सनील आता कव्हर करत आहेत, ते बघत राहा तुम्ही.
एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट
मंडळी आता आपली आपल्या कुलदेवत घेऊन आता आपण आलेलो आहोत श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार तिथे आपण आता आलेलो आहोत आणि बघा जल्लोष बघू शकता पाठीमागे
सोन्याची जेवढी येते आपल्या कुलदेवतेचं आगमन झालेलं आहे. बघू सर जल्लोष बघा मित्रांनो.
आणि आता अभिषेक आता चालू झाला. अभिषेक झालाय ना काका? आता अभिषेक झाला ना? आता काय आता तली भंडारा होणार आहे. आता सगळी मंडळी आपल्या पेढी परिवाराचे सर्व मंडळी जमले दिसतात इथे. आता थोड्या वेळात आता तली भंडारा चालू होईल. सर्वांनी म्हणा हर हर महादेव. आनंदीचा उदय उदय भैरवनाथाचे चांगले कडगुण नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा निळा घोडा भाव में तोडा अमरी करगोटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदादेव लाल मायसा सुंदरी बाणाई सुंदरी गळी आरती करी खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका बोल अहंकरा बोल शंकरा सदानंद हाचा येळकोट जय मल्हार. भडकल के भडकल भंडारा बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत पडवी परिवार भगत हरी सलाम येळकोट जय मल्हार. परिवाराचा कार्तिक महिन्यातील शनिवारच्या दिवशी सालाबादप्रमाणे सहकुटुंब जेजुरी गडावर देवदर्शन महापूजा
बळी भंडारा पावन करा घरामध्ये सुख शांती भरभराटी होऊ द्या नोकरी व्यवसायामध्ये धंद्या पाण्यामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये चांगलं यश मिळू द्या जोडीचा संसार सोन्यासारखा पिवळा होऊ द्या अडी अडचणी विघ्न खंडे राया दूर करा सर्वांचं आरोग्य उत्तम राहू द्या हाती घेतलेल्या कामात यश मिळू द्या तुमच्या दारात जागरण गोंधळ करतोय त्याचा आमंत्रण खंडे राया स्वीकार करून आमच्या जागरणाला या येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार देवाकडे सगळ्यांनी सदा आनंदाचा आमचे कुलदैवत दर 3 वर्षांनी गडावर भेटण्यासाठी येतात, खंडोबाला भेटण्यासाठी येतात. तिथं आमच्या विधी झाल्या, म्हणजे तळी भरणी झाली आणि भटजींमार्फत आम्ही ते आवश्यक असलेले विधी पूर्ण करतो. त्यानंतर आमचे देवाला भेटतात, खंडोबाला भेटतात आणि इथून परत आमचा भेटल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. तर आमचं म्हणायला गेलं तर पेडवी कुटुंब हे अलिबाग तालुक्यात एक फार मोठं कुटुंब आहे. कमीत कमी 200-250 तरी त्यांची आमची कुटुंब संख्या आहे आणि गेली कित्येक वर्ष आम्ही हा नियम पाळत आलो आहोत. अनेक वर्ष आम्ही म्हणजे दर 3 वर्षांनी ही आमचा हा कार्यक्रम असतो. त्यामध्ये प्रत्येक घरातले 1-2-4 लोक, 2 लोक, 4 लोक भाग घेत असतात आणि सर्व लोक आम्ही या गडाच्या पायथ्याशी एका ठिकाणी निवासासाठी आहोत. एक दिवस मुक्काम करतो, देवाची भेट घडवतो, रात्री देवीचा गोंधळ घालतो. गोंधळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जेवण करून परतीच्या प्रवासाला निघतो. धन्यवाद. तर मंडळी बघितलं असाल आपले कुलदैवत घेऊन आपण जेजुरीत आलो होतो. आपण जेजूर त्यांना ब्रासबँडच्या तालावर घेऊन आलो, ते जेजुरी गडावर. तिथे आल्यावर बघितलं असाल कशा प्रकारे माहोल झाला होता. आम्हाला पण घे बघा काकू अलीकडे. काय बोलशील, कसा झाला कार्यक्रम? एकदम मस्त मजा आली, चांगली दंबर नाचली, माणसं अगदी मजेत झाला. चालेल सर्वजण खूप एन्जॉय केला सर्वांनी. आता संध्याकाळी आहे तो गोंधळ असणार आहे, त्यामध्ये सुद्धा भरपूर सारे धमाल असणार आहे. ती सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा. आत्ताच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढे नक्कीच धमाल असणार आहे गोंधळामध्ये, ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला देव यावर्षी धूमधडाक्यात नाचत गेला कुठे गडावर. जय मल्हार. तर ही सर्व कृपादृष्टी आमच्या उरण तालुक्यातील एक कुंडे गाव आहे, त्या कुंडे गावातील अरुण पाटील यांची आहे. तर ते वेळात वेळ काढून आपले देव नाचत नेण्यासाठी आले. त्याबद्दल मी सर्व परिवारातर्फे म्हणजे पेडवी परिवारातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा छोटासा सत्कार करतो आणि त्यांनी स्वीकारावा ही विनंती. आणि एक वेळ त्यांच्यासाठी जोराने टाळ्या वाजवा, म्हणजे पुढच्याला पुन्हा ते आणि ह्या बँडची सगळी जबाबदारी नरेश पेडवी यांनी स्वीकारली होती. त्याच्याबद्दल काय सांगत, त्यांच्यासाठी म्हणजे टाळ्या वाजवा. तुम्हाला कसं वाटतं आमच्या परिवाराबद्दल? परिवाराचा तुमचा खूप आम्हाला अभिमान आहे, कारण सरांच्या वतीने आम्ही फर्स्ट त्यांचा कॉल वाजवलेला गणपतीचा. ते गणपतीचा विसर्जन म्हणून आम्ही कॉल वाजवला आणि काहीतरी आमच्यामध्ये बघितला आणि हा कॉल आम्हाला दिला. आणि अभिमानामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला
तुमच्याकडनं अपेक्षा होती आमचा बँड कसा वाजला, पण सरांनी सांगितला का खूप छान वाटला. आम्हाला कॉलच्या पेक्षा आमची कामगिरी चांगली वाटली. सरांच्या मतेने बोलले का खूप चांगले वाटले, तुम्हाला सर्वांना चांगलं वाटलं म्हणून मला अभिमान वाटतंय का माझ्या बँडाचा, का तुमच्याकडनं आम्हाला प्रतिसाद भरपूर आला, चांगला वाटला. आणि आमची खूप अपेक्षा आहे का पुढचा पण कॉल आम्ही नक्की घेणार.